तुझा तो ग्रेस, तुझ्या डोळ्यातली ती चमक, ते बघून आम्ही पूर्णपणे भारावून गेलो होतो. तुझा नेम परफेक्ट लागला आणि माझा करेक्ट गेम झाला. लव्ह ॲट फर्स्ट साईट हे काय असतं ना, हे त्या दिवशी अनुभवलं मी. नंतर लपून छपून ना मी तुला बघायचो. तुझं हसणं, तुझं वागणं, तुझी हुशारी, हे सगळं बघून मी कधी तुला सरेंडर झालो ना, माझं मलाच कळलं नाही. आणि ज्या दिवशी आपली मैत्री झाली त्या दिवशी मला जग जिंकल्याचा आनंद झाला. हळूहळू आपली मैत्री वाढत गेली. माझं कोणीच नसताना तू कायम माझी साथ दिलीस. तुझ्या घरात मला राहायला जागा दिलीस. फक्त घर नाही तर घर पण दिलंस. आणि या सगळ्यात तू माझं आयुष्य झाले. माणसाने मनापासून सुंदर कसं असायला हवं ना, हे तू मला शिकवलंस. कर्तव्यासोबत माणुसकी काय असते हे मी तुझ्याकडून शिकलोय. मला नाही माहिती की तुझ्या मनात माझ्याबद्दल काय येते, पण माझ्या मनात जे आहे ना ते जास्त वेळ लपवून नाही ठेवू शकत. कठीण होतंय मला ते. मग बोल ना. तुला सगळं खरं सांगतो बॉस. हे मिशन माझ्यासाठी फक्त प्रोफेशन नाहीये, तर संधी आहे माझ्या मनातलं प्रेम व्यक्त करण्याची. आपलं लग्न देवाब्राह्मणाच्या साक्षीने, थोरा मोठ्यांच्या आशीर्वादाने झालंय. आणि मला हे नातं आयुष्यभर असंच ठेवायचंय. मला माझं आयुष्य तुझ्याबरोबर नव्याने सुरू करायचंय. तारिणी बेलसरे, नाही सॉरी, तारिणी केदार खांडेकर. यू आर द मोस्ट मॅजिकल थिंग एव्हर हॅपन टू मी. आय लव्ह यू बॉस. तारिणीचा केदार या नावाने आयुष्यभर ओळख हवी आहे मला, अगदी शेवटच्या श्वासापर्यंत. देशील?